क्रमांक शेवटचा आंबेडकर चषक 2026. पंच चला आपण देखील मैदानामध्ये मात्र रवाना होताना आपण पाहतोय ऑफिसर पंचांच्या भूमिकेत आपण खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये ज्यांची उपस्थिती लाभली प्रवीणजी विशे सर असतील, हेमंतजी टेंबे सर असतील, या दोघांचं करूया मोस्ट वेलकम. अनिल आणि अक्षय ही जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली. षटक क्रमांक 1 मध्ये आता कोणाच्या हातामध्ये 5 रन दिले जाईल. षटक 3 षटकांची मॅच असेल आणि या 3 षटकांमध्ये नक्कीच एक चांगली बिग फाईट रंगेल, यात काही शंका नाही. या दोन संघ एकमेकांविरुद्ध आता खेळताना आपण पाहणार आहोत. कित्येक वेळा हे दोन संघ एकमेकांविरुद्ध खेळताना पाहिलं, कित्येक वेळा एकमेकांविरुद्ध धूळ चारताना पाहिलं, पाणी पाजताना एकमेकांविरुद्ध पाहिलं, परंतु आज पुन्हा एकदा आंबेडकर चषकामध्ये योग जुळून आलाय. आणि आज कोणता संघ या स्पर्धेमध्ये नक्की पुढील फेरीत दाखल होईल, येणारी वेळ इथे सांगून जाईल. अनिल आणि अक्षय कराचे जे दोन खेळाडू देखील मैदानामध्ये दाखल झालेत. किसळ संघ आणि त्यांच्या विपक्ष आपण गणेशपूर या संघाला पाहतोय. चला मॅचला होईल सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 1 अभय बॉलिंग ट्रॅकवर आलाय. मागील मॅचचा हिरो पहिला बॉल इथे बॅकलिपला खाली ठेवलं, इथे पंच केलं सॉफ्ट हँडने, एकच सिंगल घेतली जाईल. सध्या प्रारंभ आणि शुभारंभ देखील होताना मॅच आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना संघर्ष 11 गणेशपूर या संघाचं. मागील मॅच मध्ये अफलातून कामगिरी या खेळाडूंनी जी मात्र केली होती. अनिल आणि त्याच्या सोबतीला अक्षय. जेव्हा मात्र नक्की कोणताही फलंदाज मैदानामध्ये ओपनिंग साठी जात असतो तेव्हा एकच लक्ष असतो, प्रत्येक बॉलवर अटॅक चढवणं. आणि त्या अनुषंगाची फलंदाजी या मॅच मध्ये इथे पाहायला मिळेल का या दोन खेळाडूंच्या माध्यमातून. समोर उडवायचा प्रयत्न, बिग हिट केलाय, परंतु इथे क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट. आणि त्या ठिकाणी एकच धाव घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. धावसंख्या संत गतीने हलवार पद्धतीने पुढे सरकते. धावसंख्या 2 या आकड्यावर जाऊन देखील पोहोचली आहे. चांगली ते मॅच रंगेल, चांगली ते मॅच रंगेल, यात काही शंका नाही. खऱ्या अर्थाने खूप चांगली मॅच. म्हणजे एका साईडला गणेश पूर हा संघाला पाहतोय, एका साईडला नक्की किसळ या संघाला पाहतोय. स्पीडचा फटका अटेंड करायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. या अनुषंगाने हा डॉट बॉल आलाय. प्रयत्न जरूर केले जातील दोन्ही टीमच्या माध्यमातून, यात काही शंका नाही. कारण की 3 षटकांची मॅच आहे. भरपूर असा एक टार्गेट सेट करायचा असेल तर प्रत्येक बॉलवर इथे मोठे फटके आक्रमकता स्वीकार करावी लागेल बॅटरला. त्यासाठी इन्व्हाइट केलंय आणि 5 रन दिलं जातंय. षटक क्रमांक 1 मध्ये आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्की अभयला यावेळेस घडलंय काय, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आणि या व्हाईट बॉल असेल. पंचांचे 2 हात समांतराने धाव मिळेल अवांतर. फलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या सध्या जी मात्र जाऊन पोहोचली 4 या आकड्यावर. 3 षटकांची मॅच असेल तर भरपूर रन्स घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाऊ शकतो, याची शंका नाही. चला जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो, थोडीशी घाई करणं अपेक्षित राहील. पुढील बॉल फॉर द विकेट. नेक्स्ट बॉल फुल टॉस ऑन साइडला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे, डीपवर वेगाने येते परंतु त्याच्या आबाकाच्या बाहेर आणि बॉल जातोय महेंद्रसिंग धोनी स्टँडच्या पलीकडे. हा येतोय 4 चौका. धन्यवाद डीजे. या ठिकाणी नक्कीच आपण चेक केलं जाईल 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून. सध्या या 7 स्टार वाहिनी यांचं देखील कौतुक करायला हरकत नाही, कारण की गेले 4 दिवस ज्यांच्या माध्यमातून क्लॅरिटी क्वालिटी देखील आपण पाहतोय. आणि या सध्या बलदराजचा दिवस क्रमांक शेवटचा आणि अंतिम दिवसामध्ये देखील भरपूर चांगली इथे क्वालिटी आणि क्लॅरिटी या 7 स्टार वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहतोय. ऑपरेटिव्हच्या भूमिकेत सध्या आपण पाहिलं तर अभयजी खुने सर असतील, ज्यांनी मात्र कतार पासून दुबई पर्यंत असा प्रवास केला आणि आज पुन्हा एकदा आंबेडकर चषकामध्ये देखील दाखल झालेत. त्यांचं देखील मनपूर्वक शास्त्रीय स्वागत.
नो बॉल असेल. चला, 9+4 अशाच्या 5 एक्स्ट्राच्या धावा टीमच्या खात्यामध्ये आढळतील. येते या सुवर्ण संधी, नशिबाची साथ मिळते बॅटिंग करत असणार टीमला, म्हणजे गणेशपूर या संघाला. फ्रीडचा बॉल असेल, ते या संधी असेल बॅटरला अनिल. ऑन साइडला वळवायचा शॉर्ट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न देखील केला होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एकच सिंगल घेतली जाईल. सध्याच्या घडीला आपण मॅच मध्ये पाहिलं तर नक्कीच एक नो बॉल आला होता, त्यावर एक चौकार देखील पाहायला मिळाला होता, परंतु त्यानंतर देखील कमबॅक करायचं होतं. माइंड सेट केलं, शांत थोडंसं डोकं ठेवलं, त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा चेंडू फेस केला गेला आणि एक सिंगल फक्त दिली गेली. हो हो, ऑन साइडला इथे फटका सजवलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा काऊ कॉर्नर रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा तो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावफलकावरती धाव संख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचले. स्टील बन टू गो, शेवटचा बॉल शिल्लक असेल. षटक क्रमांक 1 अभय बॉलिंग ट्रॅकवर. ओहो, सिमगान मिस इथे ऑफ स्टंपला सोडून जाते पंच सांगत असताना व्हाईट बॉल. आणि व्हाईट बॉलच्या साह्याने थोडासा धावफलक पुढे सरकते एक्स्ट्राच्या स्वरूपात. धावसंख्या 17, लॉस ऑफ 0 विकेट 17 या आकड्यावर. सध्या मॅच मध्ये आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच अभय मागील मॅचचा हिरो आहे आणि त्याच्यावर आक्रमकता स्वीकार केले. फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेत असेल परंतु क्षेत्ररक्षक नाही. वॅकंट एरियामध्ये बॉल पडला, निर्जल स्थळी बॉल पडल्यानंतर क्षेत्ररक्षकाला ऋषी त्यापर्यंत पोहोचला आणि तिथे त्या ठिकाणी नक्कीच 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 19 या आकड्यावर. एका षटकाच्या समाप्तीनंतर चांगली इथे अनिल आणि अक्षय ही जोडी पाहतोय मैदानामध्ये आणि चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायचा मानस आणि माइंड सेट केला आणि त्याच अनुषंगाने ते फलंदाजी करण्याचा धाडस देखील करताना या 2 खेळाडूंना पाहतोय. चांगली पार्टनरशिप पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा टीमच्या स्कोर कार्डवर लागल्या जातात. जबरदस्त जबरदस्त म्हणायला हरकत नाही. या षटक क्रमांक 2 आता चिन्मय बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल उचललाय, बॉल चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील. अभय आणि त्याच्यावरनं डोक्याच्या फ्लाय होतो डोक्यावरनं आणि बॉल होतोय फरार, सीमारेषा पार. हा देखील येतोय चौकार 4. धावफलकावरती धावसंख्या 23, लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्या बॉलवर चौकार वसूल केलाय. जबरदस्त जबरदस्त म्हणायला हरकत नाही बॅटिंग अनिल आणि अक्षय या खेळाडूची. फुल टॉस बॉल होता, अगदी विकेट किपरचं जजमेंट खराब, त्यानंतर शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षकाचं जजमेंट खराब येत आहे. दुसरी पूर्ण केली जाईल का? आणि नो डाऊट या ठिकाणी दुसरी देखील पूर्ण केली जाते. 2 तर कंप्लीट झाल्या आणि सध्या आपण पाहिलं धावफलकावरती धावसंख्या 25, लॉस ऑफ 0 विकेट. अजूनही विकेट नाहीये, ही देखील सातत्याने मनामध्ये भीती दरवळत असेल फिल्डिंग टीमच्या, यात काही शंका नाहीये. अजूनही मात्र काही बॉल शिल्लक असतील. समोर उडवायचा प्रयत्न, बिग केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, मिडलिंग चांगली नाही परंतु क्षेत्ररक्षक डिपोन फिल्डर वेगाने धावत आला. डीप मध्ये चांगली फिल्डिंग, दुसरी धावेचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी 2 धावा या पूर्ण झाल्या. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक संत गतीने आणि अलवार पद्धतीने जी मात्र सुरू होती तिला मात्र फ्लाय करण्याचा प्रयत्न देखील करताना या 2 खेळाडूंना पाहतोय. धावसंख्या 27, लॉस ऑफ 0 विकेट 27 या आकड्यावर.
चिन्मय बॉलिंग ट्रॅकवर आलाय आणि चांगली ते गोलंदाजी करतोय म्हणायला हरकत नाहीये. ओहो बॅटला ब्रश झाला, बॉल पाठीमागे चालला, शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक लाऊड अपील देखील केली जाते पंचांकडे. प्रश्न विचारला गेला होता परंतु खऱ्या अर्थाने नक्कीच कोणतीही दाद दिली नाही. एकच सिंगल घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. फलकावरती संख्या 28-28 या आकड्यावर 1.4 बॉलचा खेळ झाला समाप्त. 4 फटक्यांची आवश्यकता होती बॅटिंग करत असताना म्हणजेच गणेशपुरी या संघाला, आणि ती फटकेबाजी मॅच मध्ये करताना 2 खेळाडूंना पाहतोय. समोर उडवलाय, हवेमध्ये असेल चेंडू, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल अलाय, पकडला जाईल, सेफली हँडनी पकडला जातो पिट्टरच्या माध्यमातून झेल आणि संपला जाईल जो मात्र खेळ बॅटर अक्षयचा. मित्रांनो यानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये याची नोंद घ्या. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, चला या. 3 ओव्हर साठी ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये याची नोंद घ्या. शेवटचा बॉल शिल्लक असेल. चिन्मय बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 मध्ये चांगलं इथे जजमेंट जे मात्र पाहायला मिळालं. पीटरच्या माध्यमातून कॅच पकडला गेला लोंगवांच्या दरम्यान. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल धाव फलकावरती, धावसंख्या 28, लॉस ऑफ 1 विकेट 28 या आकड्यावर. समोर उडवलाय, पुन्हा एकदा पीटर येईल, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक पीटर पुन्हा एकदा करत नाही चूक. दुसरी लागोपाठचा झेल पकडताना सेफली हँडने पीटरला यश प्राप्त झालाय. आणखीन एक विकेट आल्या पावली परत जात आहे, गोल्डन डकचा शिकार होतोय जो मात्र बॅटर सुनील. अठ्ठावीस धावा टीमच्या स्कोर कार्डवर. काय घडेल आजच्या दिवसामध्ये टॉप 5 मध्ये जाण्यासाठी प्रत्येक संघ या ठिकाणी मेहनत करतोय, परंतु मेहनत आणि कष्ट ही मात्र कोणाच्या नशीब कोणाच्या बाजूनी साथ देईल येणारी मात्र वेळ इथे सांगेल. 28 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. 2.0 खेळ झाला समाप्त. षटक क्रमांक 3 मध्ये आता समीरा याने मात्र मागील मॅच मध्ये अफलातून कामगिरी केली होती, त्याला मात्र इन्व्हाइट केलं जात आहे. पहिला बॉल उंच हवेमध्ये, चेंडू हवेत असे, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक येतोय, मिस्टेक झाली. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने सांगलं जातं, परंतु त्या चुका सातत्याने होत देखील राहतात आणि म्हणूनच उल्लेख केला जातो कॅचेस विन द मॅचेस म्हणजेच पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. पहिला बॉलवर विकेट प्राप्त झाली असती, महत्वाची विकेट होती अक्षरशः, ज्याने 8 बॉलमध्ये 17 धावांची खेळी केली. अनिलची विकेट महत्वाची होती परंतु कॅच ड्रॉप झाले. येणारे 5 बॉल जखमांवर चटका देऊन जाईल का? वॉट बॉल इथे खऱ्या अर्थाने लाईन चेक करावी लागेल. डाऊन द लेग स्टिक असता सोडून जातोय आणि एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये अडवली. धाव फलकावरती धावसंख्या 31, लॉस ऑफ 2 विकेट 31 या आकड्यावर. सुरू
जो मात्र नॉन स्ट्राईक एंडला बॅटर असेल आणि स्ट्राईक एंडला बॅटर आपण अनिलला पाहू शकता. ओव्हर द विकेट समीर समोर चाबुक शॉट खेचलाय ठोकलाय आणि मस्त कवरून फ्लाय होऊन बॉल होते फरार सीमारेषा पार येतोय वाडिश लोंगॉन मॉडेल लाईनच्या पलीकडे 4. धन्यवाद डीजे धन्यवाद. धावफलक वेगाने पुढे सरकते. पुन्हा एकदा आक्रमकता स्वीकार करण्याचा प्रयत्न अनिल या बॅटरचा आपण पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या 35 लॉस ऑफ 2 विकेट 35 या आकड्यावर 9 बॉल आणि 21 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी या खेळाडूने दिले. 33.33च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करताना अनिलला देखील पाहतोय. वॉट बॅटिंग चांगली बॅटिंग. थोडस चेंजेस करताना गोलंदाज समीरला आपण पाहतोय. व्हाईट बॉल असेल 2 हात समांतर प्रवीणजी विशेष सरांचा एक धाव या ठिकाणी अमांतर देखील मिळेल आणि या धावफलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या पुढे सरकते. चांगली इथे नक्कीच धाव कुठने येणं महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. एक धाबेसाठी नक्कीच कित्येक खेळाडू रडलेत. ओहो ऑन साइडला डीप मध्ये ट्रॅव्हल केलं फलंदाजांनी. फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता त्याच्या डोक्यावरून फ्लाय होऊन बॉल होते फरार 4. चांगली बॅटिंग षटक क्रमांक 3 मध्ये देखील या खेळाडूची पाहतोय. जखमांवर चटका जेव्हा आता देऊन जाणार हा चौकार. कारण की कॅच ड्रॉप झाली होती या खेळाडूची. मी जरूर उल्लेख केला होता की जखमांवर चटका देण्याचं काम अनिल या मॅच मध्ये करेल का. आणि सिच्युएशन थोडी खराब होती परंतु त्याने देखील आपल्या संघाचा डाव सावरला आणि त्यानंतर धावसंख्येला वेगाने फ्लाय करण्याचा प्रयत्न अनिल या खेळाडूचा देखील पाहिलं. वॉट बॅटिंग चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा इथे नक्कीच लाईन आणि नियंत्रण जो टप्पा आहे ते मिळत नाहीये. सातत्याने व्हाईट बॉल फेस केले जातात. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न असेल लेंथ बॉल कट्टर बॉलचा वापर करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्नांना यश मिळत नाही आणि बॉल सातत्याने ऑफस्टंपला सोडून जातोय. पंचांचे दोन्ही हात समांतर देखील येतात आणि सातत्याने अवांतर धाव देखील टीमच्या स्कोर कार्डवर मिळताना पाहतो या मॅच मध्ये. समोर उडवायचा प्रयत्न बेग हिट केला. उंची जास्त अंतर कमी. कॉट टाइम बॉलची संधी आता मात्र चुकी करत नाहीये. टिपला जातोय जेल आणि संपला जातोय खेळ. अनिल बॅक टू द डगआउट. धन्यवाद. धावफलकावरती धावसंख्या 42 लॉस ऑफ 3 विकेट 42 या आकड्यावर. चला जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो कारण की वेळ वाचवणं महत्वाचं राहील. आणि यानंतर प्राबी 11 इंदे संघाचे कॅप्टन आपण लगेचच या ठिकाणी आपण कुठे जाऊ नका प्लीज कारण की यानंतर आपला सामना आहे हे देखील विसरू नका. चला जास्तीचा वेळ नाहीये. पुढील बॉल बॅक फुटबार इनसाइड आउटचा अप्रतिम फटका. देखना फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉलला पाठवून दिलाय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा देखील येतोय 4 चौका. शेवटचा बॉल शिल्लक असेल. धावफलकावरती वेगाने धावसंख्या फ्लाय होते. 46 लॉस ऑफ 3 विकेट.
पुन्हा एकदा उडवलाय बॉल, बेगेट केलाय, उंची जास्त, अंतर कमी, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, येतोय बॉल पर्यंत, परंतु इथे पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. सातत्याने या चुका या संघाकडनं होत राहिल्यात, परंतु त्याचं चोख प्रत्युत्तर देताना बॅटरला देखील या मॅच मध्ये पाहिलंय. चला जास्तीचा वेळ नसेल मित्रांनो, विनंती असेल चला आपण लगेचच क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या, विनंती असेल चला. त्यानंतर खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच आणखीन एक चौकार, त्यानंतर दोन लागोपाठचे व्हाईट बॉल, त्यानंतर एक विकेट पाचव्या बॉलवर आली, चौथ्या बॉलवर आली, आणि त्यानंतर पाचव्या बॉलवर एक चौकार आला, त्यानंतर सहाव्या बॉलवर खऱ्या अर्थाने 2 रन्स आणि एक रनआउटची विकेट. या अनुषंगाने या मॅच मध्ये पाहिलं तर नक्कीच पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला आणि 3 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 48 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल. चला फिल्डिंग सेट करा, विनंती असेल शेवटचा कॉल. जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो, सातत्याने सूचना द्यायला लावू नका प्लीज. क्वालिफायचे सर्व संघ म्हणजे JB11 काटेकर संघाचा कॅप्टन, जय भारत शिरगाव संघाचा कॅप्टन, बेलपाडा संघाचा कॅप्टन आणि साखरे संघाचा कॅप्टन या ठिकाणी या आपण लगेचच लॉट्स ओपन करत आहोत. पाच चिठ्ठ्या आपण उडवणार आहोत, याची आपण नोंद घ्या. ड्रॉ ओपन करण्यासाठी एक्झॅक्टली 3 संघांना बाय देण्यात येईल आणि ज्या 2 संघ राहतील 2 चिठ्ठ्या आपण प्रथमतः उचलणार आहोत. 2 चिठ्ठ्यांमध्ये आपण पहिला सामना खेळू आणि ज्या 3 चिठ्ठ्या राहतील त्या 3 संघांना बाय जी मात्र मिळणार आहे. आणि क्वार्टर फायनलचा जसा पहिला सामना जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये येईल, अर्थात सेमीफायनल जो संघ खेळेल जो संघ हरेल तो संघ या स्पर्धेचा 5व्या बक्षिसाचा मान करेल, याची आपण नोंद घ्या. करतोय आपण पाहिलं तर नक्कीच प्रथमतः खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 48 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या आणि 49 धावांचं लक्ष जे मात्र समोर ठेवलं जात आहे. पहिला बॉल उडवलाय, गुरु आहे त्या ठिकाणी आणि नो मिस्टेक, सेफली हँड पकडला जाईल. विकेटचा पातन, पहिला धक्का बसतोय, पहिला गडी बाद बॅटिंग करत असा टीमला
पहिल्या बॉलवर विकेट. यावेळी पुन्हा आता इनसाइड आउटचा अप्रतिम फटका. इनफिल्डच्या डोक्यानं फ्लाय केल्या बॉलला क्षेत्ररक्षक धावते 2-2. तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि 2 धावा नो डाऊट या ठिकाणी पलून पूर्ण केल्यात. 2 धाब्यांच्या मदतीने प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील पाहतोय. बॅटिंग करत असताना जय हनुमान किसल या संघाचं खातं ओपन झालंय. करिअर टाइम पाहिलं तर 16 बॉल आणि 47 धावांची आवश्यकता असेल. उडवलाय बॉल ऑन साइडला आणि थेट बॉल पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय 4 चौका. धन्यवाद डीजे. सध्या भरपूर अपेक्षा असलेल्या मॅच मध्ये पीटर या खेळाडूकडनं चांगल्या फटक्यांसाठी जाणला जातो हा खेळाडू. यावेळेस पुन्हा एकदा हो यावेळेस पुन्हा एकदा सेफली आणि ते पकडला जातोय आणि संपला जाईल खेळ. पीटर बॅक टू द डगआउट. पीटरच्या खेळीचा देखील अंत झाला. या मॅच मध्ये आता खऱ्या अर्थाने संकट आले बॅटिंग करत असताना जे मात्र जय हनुमान किसल या संघावर. मागील मॅच मध्ये नक्की अनिकेत आणि अभय याची देखील चांगली सिच्युएशन पाहिली होती. किसल या संघाची देखील चांगली परिस्थिती पाहिली होती, परंतु त्यानंतर चांगलं इथे कमबॅक करताना आपण संघर्ष 11 गणेशपूर या संघाला पाहतोय. षटकार म्हणतात त्यानंतर चोख प्रत्युत्तर द्यायचं होतं आणि विकेट घेऊन प्रत्युत्तर देताना आपण पाहिलं. समोर उडवलाय फुल टॉस बॉल ऑन साइडला दिशा दिल्याने बॉलला थेट पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय संघर्षाचा एल्गार करणारा 4. मॅच कडे देखील जातोय. भरपूर चांगली मॅच आपल्या भेटीला आली आहे. एका साइडला संघर्ष वाईट साठी नक्कीच थर्ड अंपायर रेफर केला जाईल. या ठिकाणी चेक केलं जाईल. सन्माननीय गुरुनाथ ठोंबरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान थोड्याच वेळात आम्ही संपन्न करू आणि या शब्द सुमनाने आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच सन्माननीय दत्तात्रेय गीते सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. फेर बॉल असेल. तसेच सन्माननीय रवींद्र गडगे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच सन्माननीय महेंद्रजी भगत सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. कमलाकर गीते सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मनापूर्वक सहस्नीय स्वागत.
पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचली असेल म्हणजेच टीमच्या स्कोर कार्डवर 10 या आकड्यावर. 2 विकेटच्या मोबदल्यात महत्वाची विकेट होती. महत्वाची विकेट घेण्यामध्ये देखील यश प्राप्त होताना मात्र गोलंदाजाला आपण पाहिले षटक क्रमांक 1 मध्ये अनिलने भरपूर चांगली गोलंदाजी केली. परंतु आता अजूनही मात्र बॅकफुटवर कट करण्याचा प्रयत्न यावेळी घडलंय. काय शॉट दरम्यानला क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडनं चांगली ते जजमेंट पाहायला मिळतंय. आणि पहिला बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक 2 आणि मॅच मध्ये इक्वेशन आपण पाहिलं 11 बॉल आणि 39 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा उडवलाय बेगेट केलाय क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येतोय बॉल पर्यंत पोहोचलाय. नो डाऊट पकडला जाईल झेल आणि संपला जाईल खेळ. 1 मोर विकेट डाऊन. धन्यवाद डीजे. आता थोडीशी ती परिस्थितीचा विचार केला सिच्युएशन खराब असेल बॅटिंग करत असताना टीमवर संकट आलंय. संकट मोचकची कामगिरी आपल्या संघासाठी या मॅच मध्ये ते करावी लागेल. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच अनिकेत आणि त्याच्या सोबतीला खऱ्या अर्थाने पाहिलं तर अभय थोडीशी परिस्थिती खराब आहे बॅटिंग करत असताना टीमची. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न ऑन साइडला वळवायचा प्रयत्न केला होता जास्तीचा सफल झाला होता परंतु कनेक्शन नाहीये मिळत नाहीये. मिडलिंग देखील हा देखील आलाय डॉट बॉल. चांगली ते गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. षटक क्रमांक 2 मध्ये देखील अनिलने देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून अक्षय देखील भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. वॉटर बॉलिंग तसेच सन्माननीय महेशदादा शिंगोले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील सरसे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळी ऑनसाइडला उडवला होता परंतु डीप मध्ये फ्लंबर होते क्षेत्ररक्षक आणि जमिनीला घास चाटत बाकत बॉल होते फर आरकावकन रीज. पुन्हा एकदा ते चेक करावी लागेल तपासणी करावी लागेल. व्हाईट बॉल 2 पंचांचे हात समांतर धाव मिळेल अवांतर एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये आड होईल. धावसंख्या जे मात्र जाऊन पोहोचले 15 या आकड्यावर. आता या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने इक्वेशन पाहिलं तर 8 बॉल 34 धावांचं समीकरण सध्याच्या घडीला नक्कीच मॅच महत्वाची राहील दोन्ही टीमसाठी. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्ह फटका केला ऑन द राईज. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि नो डाऊट 2 धावा या ठिकाणी पूर्ण तिसऱ्यासाठी इथे प्रयत्न केला जाईल. थोडा प्लंबर झाला जो मात्र गोलंदाज आणि त्याचं रूपांतर तिसरे धावेमध्ये होताना देखील पाहिलं. संकट आणि संकट आलंय. जीवाच्या आतंकाने 3 धावा घेण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जरूर परंतु नक्कीच या मॅच मध्ये परत आणण्यासाठी एखादा मोठा फटका या बॉलवर खेचावा लागेल ठोकावा लागेल. धावसंख्या सध्या जर पहिली जाऊन पोहोचले ती मात्र 18 आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 7 बॉल आणि 31 धावांचं इक्वेशन. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल इथे लाईन खराब पाहतोय. पुन्हा एकदा या मॅच ऑन आहे अजूनही सामना अजून संपला नाहीये. सध्याच्या घडीला आपल्या नावाची दखल गावाची दखल घेण्यास भाग पाडावी लागेल अनिकेतच्या बॅटरला आणि चांगलं इथे नक्कीच बॅटिंग करून आपल्या संघासाठी हिरो बनावा लागेल. VIP डायजवर मान्यवर देखील आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये. ओहो स्विंग अँड मिस फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे कनेक्शन नाहीये. या अनुषंगाने ते पहिले तर पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 2 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले
19 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 30 धावांचं समीकरण मॅच मध्ये जिंकण्यासाठी हे इक्वेशन आपण पाहतोय बॅटिंग करत असताना किसल या संघासमोर. सहा बॉल 30 धावांचं इक्वेशन. पहिला बॉल स्विंग अँड मिस फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. सध्या पाहिलं तर नक्की भरपूर चांगली गोलंदाजी भरपूर चांगली फलंदाजी जी मात्र आपण गणेशपूर या संघाची पाहिली आणि त्याच अनुषंगाने एक चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये या संघाचा देखील पाहतोय. आता मात्र नक्कीच प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे फेकावा लागेल कारण की इक्वेशन जर पाहिलं तर नक्कीच 5 बॉल आणि 30 धावांचं समीकरण. प्रत्येक बॉल षटका ठोकावा लागेल. सुरुवात करण्याचा प्रयत्न फ्लाय तर केलाय आणि यावेळी घडलाय काय बॉल होतोय फरार सीमारेषा पार आलाय चौकार. धावफलकावरती धावसंख्या जी मात्र पुढे सरकते. सध्या इथे पाहिले तर नक्कीच विजयाचं अंतर कमी करणारे चौकार आता इथे पाहायला मिळतील यात काही शंका नाहीये. पुढील बॉल पाक फुटबार जागा बनवून केलाय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर फ्लाय बॉल होतोय फरार सीमारेषा पार षटकार 6. फलकावरती धावसंख्या आता जी मात्र सध्या पुढे सरकते परंतु या खेळाडूला जरा थोडं वरती आणलं असतं तर मॅच मध्ये थोडस चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं याची शंका नाही. धाव फलकावरती धावसंख्या 29 आणि 3 विकेटच्या मोबदल्यात सागर चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा उडवलाय बॉल उंच हवेमध्ये वॅकंड एरियामध्ये बॉल पडेल शंका नाही. क्षेत्ररक्षक दूरवरनं आला डीप वरनं आला तोपर्यंत एकच सिंगल एकापेक्षा अधिक मिळणार नाही. सध्या आपण पाहिलं धावफलकावरती 30 धावा आणि जिंकण्यासाठी 2 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. इंडिया संघाचा कॅप्टन आपण या लगेचच या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम देखील संपन्न करणार आहोत. इंडिया संघाचा कॅप्टन आपण या इंडिया संघ चला या आपण ओके या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत. काय घडेल मॅच मध्ये म्हणजेच कोणताही अवंत चेंडू फेस केला नाही तर नक्कीच हा मॅच इथे जिंकू शकतो गणेशपूर हा संघ. हो लेंथ बॉल कटर बॉल अगदी स्विंग आणि जबरदस्त बॉल शेवटचा बॉल देखील अगदी गोड केलाय गोलंदाजाने आणि याचा अनुषंगाने हार्ड लक आणि टफ लक म्हणजेच केसाल संघ आणि पुढे मॅच साठी तुम्हाला देखील खूप सारा शुभेच्छा म्हणजेच अपकमिंग टुर्नामेंट साठी आणि कॉंग्रॅच्युलेशन गणेशपूर संघ तुम्हाला या स्पर्धेमधल्या पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. मान्य मुख्य व्यासपीठावर VIP डायसवर आमचे मुख्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सन्माननीय आदरणीय